देशाचं नुकसान झालं, त्याचबरोबर विरोधी पक्षांचं नुकसान झालं असं देखील त्यांनी म्हटलंय. म्हणजे प्रादेशिक पक्षांवर गेल्या 70 वर्षात जो देश उभा राहिला आहे त्याचीच फळं मोदी आणि त्यांचे लोक आज खात आहेत, इतकंच मी सांगू शकतो. मग काल उद्धव मोदी असं म्हणतायत की पंडित नेहरूंनी देशाला आळशी केलं. काय? पंडित नेहरूंनी देशाला आळशी बनवलं. मोदींच्या काळामध्ये आपण देशाला किती कर्तबगार आणि कार्यक्षम बनवलं ते सांगावं ना. हा, बेरोजगार रस्त्यावर पकोडे तळा, बेरोजगारांना पकोडे तळण्याचाच आपण सल्ला देताय. याला तुम्ही नक्की कोणत्या दिशेने देश घेऊन चाललेला आहात? 80 कोटी जनतेला, गरिबांना आपण 5 किलो धान्य फुकट देत आहे. हे का कार्यक्षम बनवण्याचं लक्षण आहे का? 80 कोटी जनतेला आपण मानसी 5 किलो अन्न फुकट देणं, ही तुम्ही गुलाम बनवण्याचा कारखाना या सरकारने निर्माण केला आहे. लोकांना रोजगार हवा आहे आणि तुम्ही रामलल्लाच्या दर्शनाला फुकटात नेताय. लोकांनी ते मागितलेलं नाही आहे. लोकांना रोजगार हवा आहे, लोकांना शेतमालाचा भाव दुप्पट हवा आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस हवा आहे. ह्याच्यावर बोला. ह्याच्यावर बोलताय का? या देशातला दहशतवाद, गुंडगिरीवर बोला. या देशात तुमच्या लोकांनी निर्माण केलेल्या भ्रष्ट राज्यव्यवस्थेवर बोला. या देशामधल्या लोकशाही संस्था, संविधानिक संस्था ज्या पद्धतीने तुम्ही खतम करताय त्याच्यावर बोला. जर नेहरूंवरती हा आरोप होत असेल तर मोदींनी देशाला गुलाम केलेला आहे. 80 कोटी जनतेला 5 किलो फुकट धान्य देणं ही लाच आहे. लोकांना अधिक आळशी बनवण्याचा हा प्रयोग आहे. तुम्ही फुकट खात राहा, तुम्ही आयतोबा म्हणून जगत राहा. बरं का, आम्ही तुम्हाला फुकट देऊ आणि आम्हाला मत द्या. हे नेहरूंपेक्षा भयंकर आहे.